खानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। खरं तर सर्वांनाच एक उत्सुकता लागून गेलेली आहे की मान पंचायत समितीचं नूतन सभापती कोण होणार आहे। खरं तर ही उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे, पण 1962 ते 2022 पर्यंत मान पंचायत समितीच्या सभापतीचा मान कुणाकुणाला मिळालेला आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मान पंचायत समितीचा पहिला सभापती होण्याचा मान गोंदवलीचे यशवंतराव माने महाराज यांना मिळालेला आहे। 1962 मध्ये त्यांना मान मिळालेला आहे आणि त्यानंतर सभापती झालेले आहेत ते मार्डीचे सदाशिवराव पोळतात्या झालेले आहेत। सदाशिवराव पोळतात्यानंतर त्यांना पुन्हा सभापती होण्याचा मान मिळालेला आहे। तात्यांच्या नंतर बिदाल गावचे सुपुत्र निवृत्ती खशाबा जगदाळे हे सभापती झालेले आहेत। त्यांच्यानंतर खाशीराव विठ्ठलराव जगताप हे वरकुटी मलवडीचे आहेत, त्यांना सभापती होण्याचा मान मिळालेला आहे। त्यानंतर हस्तनपूरचे सुपुत्र पांडुरंग खाशीराव जगताप हे सभापती झालेले आहेत। त्यांच्यानंतर सभापती थेट कुकुडवाड गटात गेलेला आहे। विरळी गावचे गोपीनाथ कृष्णा भंडारे हे सभापती झालेले आहेत। त्यांच्यानंतर पुन्हा खाशीराव विठ्ठलराव जगताप हे सभापती झालेले आहेत। खरं तर पोळतात्यांच्या नंतर डबल मान सभापती होण्याचा मान हा खाशीराव विठ्ठलराव जगताप यांना मिळालेला आहे। तिसऱ्यांदा पुन्हा सदाशिवराव पोळतात्या सभापती झालेले आहेत। खरं तर 92 ते 97 असा हा त्यांचा त्यावेळेचा कालावधी आहे। तात्यांच्या नंतर सभापती झाले ते गोंदवलीचे सुपुत्र बाळकृष्ण दिगंबर रणपिसे झालेले आहेत। त्यांच्यानंतर पहिला महिला म्हणून मान पंचायत समितीच्या सभापती झालेल्या आहेत त्या डांगेवाडी अर्थात तोंडले गावचे आहेत सौ लताबाई मारुती डांगे या माणदेशी अर्थात बिदालच्या कन्या आहेत, त्या पहिल्या महिला सभापती झालेल्या आहेत। त्यांच्यानंतर सुभाष धनाजी नरळे पर्यंतीचे आहेत ते सभापती झालेले आहेत। त्यांच्यानंतर पुंडलिक अण्णा पोळ हे मार्डीचे आहेत ते सभापती झालेले आहेत। त्यांच्यानंतर तोंडलेचे पुन्हा तोंडले गावाला सभापती होण्याचा मान मिळालेला आहे। जगन्नाथ सावळा राम जाधव हे सभापती झालेले आहेत। त्यांच्यानंतर सौ उर्मिला धर्मराज जगदाळे या पिंगळी बुद्रुकच्या आहेत, त्यांना सभापती होण्याचा मान मिळालेला आहे। त्यांच्यानंतर सौ वनिता चिरमे सभापती झालेले आहेत। बेदालला हा मान मिळालेला आहे। दुसऱ्यांदा निवृत्ती जगदाळे यांच्यानंतर बेदालला हा मान सभापती होण्याचा मिळालेला आहे। त्यानंतर सभापती झालेले आहे ते वरकुटे मसवड या गावचे आहेत श्रीराम पाटील ते सभापती झालेले आहेत। आणि श्रीराम पाटील यांच्या नंतर सभापतीचा काही दिवसासाठी मान मिळालेला आहे ते वसंतराव खाशीराव जगताप। खरं तर वडिलांच्या नंतर मुलगा म्हणून मान पंचायत समितीत सभापती झालेले आहेत। खरं तर हा इतिहासातलं एक दुर्मिळ उदाहरण आहे की वडिलांच्या नंतर मुलाला सभापती होण्याचा मान मिळालेला आहे। त्यानंतर पुन्हा सभापती झालेले आहेत ते वरकुटे मसवडचेच आहेत श्रीराम पाटील झालेले आहेत। आणि त्यानंतर दुसऱ्यांदा महिला सभापती झालेल्या आहेत त्या सौ अक्काताई मासाळ आहेत, त्या नरवण्याच्या आहेत, त्याही मानदेशी कन्या आहेत, आंधळी गावच्या कन्या आहेत, त्या सभापती झालेल्या आहेत। त्यांच्यानंतर अक्काताई मासाळ यांच्या नंतर सभापती झालेले आहेत ते भालवडीचे सुपुत्र आहेत रमेश पाटोळे आहेत, ते सभापती झालेले आहेत। आणि त्यांच्यानंतर पुन्हा पिंगळी बुद्रुकला सभापतीचा मान मिळालेला आहे। सौ कविता विवेक जगदाळे या सभापती झालेल्या आहेत। त्यानंतर सौ लतिका बबनदादा विरकर या सभापती झालेले आहेत। त्यांच्यानंतर सौ अपर्णा भोसले या सभापती झालेल्या आहेत। तिसऱ्यांदा मान हा बेदालला मिळालेला आहे। त्यांच्यानंतर सभापतीचा मान मिळालेला आहे तो रंजना हरिभाऊ जगदाळे यांना मिळालेला आहे, त्या डेंगरवाडीच्या आहेत। डेंगरवाडीला पहिल्यांदाच मान सौरंजन हरिभाऊ जगदाळे यांच्या रूपाने मिळालेला आहे। आता आपण सभापतीचा किती लोकांना सभापतीचा मान मिळालेला आहे, पण यामध्ये प्रभारी सभापती पण म्हणून काही लोकांना मान मिळालेला आहे काम करण्याचा। त्यामध्ये विजय बनसोडे आहेत, त्यानंतर अतुलदादा जाधव आहेत, तानाजी कट्टे आहेत, नितीन राजगे आहेत। या 6 जणांना
प्रभारी सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे. हे 6 जण होते ते उपसभापती म्हणून काम करत होते. खरं ते सभापतीच्या खुर्चीवर त्यांना बसण्याचा मान मिळालेला आहे. अजून एक आपल्याला एक वेगळं पण या सभापती झालेल्या मध्ये दिसायला मिळत आहेत. ते शिक्षक सुद्धा सभापती झालेले आहेत. त्यामध्ये सदाशिवराव पोळतात्यांचा समावेश आहे. सुभाष नरळे सर आहेत, कुंडलिक पोळ आहेत आणि त्यानंतर जगन्नाथ जाधव गुरुजी आहेत आणि सौ कविता विवेक जगदाळे आहेत. या सर्वांना हे सर्वजण शिक्षक आहेत आणि यांना सुद्धा शिक्षक होण्याचा सभापती होण्याचा मान मिळालेला आहे. अजून जर आपण एक नजर टाकली तर मान पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले आहेत ते सुभाष नरळे सर झालेले आहेत. त्याचबरोबर सदाशिवराव पोळताते आहेत हे जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष झालेले आहेत, हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक ठळक लक्षात आलेलं आहे की मान पंचायत समितीचे सदस्य सभापती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झालेले आहेत, पण विधान परिषदेचे सदस्य अर्थात आमदार झालेला आहे. म्हणजे मान पंचायत समितीचा सभापती हा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विधान परिषदेपर्यंत जात आहेत, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. नुसतं लक्षात आलेलं नाही तर प्रत्यक्ष आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे. खरं तर मानसारख्या दुष्काळी तालुका म्हणून ओळख होता, पण आता ह्यामध्ये बदल होत चाललेला आहे. पण जिल्हा परिषद सभापतीचं काम करत असताना एक दमदार कामगिरी या सर्व सभापतींनी काम केलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला सुद्धा या सभापतींना जाण्याची संधी मिळालेली आहे. त्यामध्ये पोळताते आहेत, निवृत्ती जगदाळे आहेत, खाशीराव जगताप आहेत, सुभाष नरळे सर आहेत. या सर्वांचा समावेश झालेला आहेच. आणि विशेष म्हणजे यांनी सुद्धा एक चांगला कामाचा ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या सभापती कोण होणार आहेत मान पंचायत समिती याची उत्सुकता सर्वांनाच ताणलेली असणार आहेच. त्याचबरोबर जे सभापती पदावर काम करणारे आहेत त्यांनी सुद्धा एक पाऊल टाकलं तर भविष्यात आपल्याला एक चांगली संधी जिल्हा परिषद पर्यंत आहेत आणि विधान परिषद विधानसभेपर्यंत आहे. खरं तर पहिले प्राथमिक स्टेप आहे पायरी की सभापती आहे, त्यानंतर वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी सुद्धा सभापतींना मिळत आहे. हे आपल्याला मान पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला दिसलेले आहे. खरं तर पोळतात्यांचं अजून एक वैशिष्ट्य सांगावं लागेल की मान पंचायत समितीचं सभापती पद भूषवल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद पोळतात्यांनी भूषवलेलं आहे. खरं तर अनेक वर्ष मान पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम करत आहेत. हेही आपल्याला काम करता येतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि विधान परिषदेपर्यंत पोळतात्यांनी धाव घेतलेली आहे किंवा तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. खरं तर येणाऱ्या पंचायत समितीचा सभापती कोण आहे याची उत्सुकता आपली थोड्या दिवसात संपणार आहे.